Hi friends, good morning everyone. Today we are going to learn the living world, that is the chapter number 2nd of the standard 6 from the general science. Okay, friends, look at this picture. What do you see? In this picture we see various things. These things shows some similarities and differences. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राकडे बघा आणि या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? कोणकोणत्या गोष्टी दिसत आहेत? या चित्रात वनस्पती आहेत, प्राणी आहेत, घर आहे, ढग आपल्याला दिसतात. त्याचबरोबर कोंबडी आहे, बॉल आहे, कुत्रा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा प्राणी आणि वनस्पती आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. फ्रेंड्स, टेल मी, आर ऑल थिंग्स आर सेम? नो, these are different in different way. Okay, we see about different things and of their different characteristics. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सजीवांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर आता पाहूया आपण सजीवांची वेगवेगळे लक्षणे किंवा त्यांची वैशिष्ट्ये. सो फ्रेंड्स, लेट वी मूव टू द फर्दर पॉइंट. Let we see about the different type of characteristics. So the first characteristic is a growth. Friends, look at this picture. What do you see? Okay. Friends, now the growth is the natural process which occurred in the all living things. विद्यार्थी मित्रांनो, वाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती सर्व सजीवांमध्ये पाहायला मिळते. सो फ्रेंड्स, ड्युरिंग द पिरियड ऑफ ग्रोथ देअर हाईट, वेट अँड स्ट्रेंथ इज इन्क्रीज्ड. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांची वाढ होत असताना त्यांच्या उंचीमध्ये वाढ होते, वजनात वाढ होते आणि त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ वाढत असते, म्हणजे ताकदसुद्धा वाढत असते, ऊर्जा निर्माण होत असते. फ्रेंड्स, in the humans, growth takes place still 18 to 20 years. Okay, विद्यार्थी मित्रांनो, मानवाची वाढ ही 18 ते 21 वर्षापर्यंत होत असते. सो ऑन द अदर हँड, इन ॲनिमल्स ग्रो स्टील देअर स्पेसिफिक पिरियड. सो विद्यार्थी मित्रांनो, काही प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांच्या विशिष्ट पिरियडपर्यंत, कालावधीपर्यंत त्यांची वाढ होत असते. तसं जर बघितलो आपण तर वनस्पतींची वाढ ही ती जिवंत असेपर्यंत होत असते. सो ऑन द अदर हँड, प्लांट्स ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव अ ग्रोथ. सो ग्रोथ टेक्स प्लेस इनसाइड द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके फ्रेंड्स, ॲज यू सीन इन दिस पिक्चर, दे आर ऑल नॉट इन अ सेम हाईट or they have not same height. Okay friends, now let we move to the further point. So in the plant, growth takes place. Are all plants have a same height here? No. विद्यार्थी मित्रांनो, सगळे वनस्पती जे आहेत ते सारख्या उंचीचे आहेत का किंवा दिसायला सारखे आहेत का? नाही. काही वनस्पती हे उंच वाढलेल्या दिसत आहेत तर काही वनस्पती नाही. काही वनस्पतींना भरपूर फांद्या दिसत आहेत, ब्रँचेस आहेत, तर काही वनस्पतींना ब्रँचेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे गुणधर्म पाहायला मिळत असतात. म्हणजेच वनस्पतीची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेमध्ये वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि इतर घटकांची मदत घेत असतात. आणि वनस्पतीमध्ये रासायनिक स्वरूपामध्ये अन्न साठवले जाते. द सनलाईट इज कन्वर्टेड इंटू द केमिकल एनर्जी. सो फ्रेंड्स, इन द प्लांट फूड इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमध्ये अन्न हे रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. वनस्पतीमध्ये आपल्याला क्लोरोफिल्स पाहायला मिळतात. क्लोरोफिल हे प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण
रासायनिक ऊर्जेत करत असतात आणि त्यामुळेच वनस्पतीमध्ये अन्न निर्मिती होत असते. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हे अत्यंत गरजेचं असतं. वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड घेतात तर आपल्याला ते ऑक्सिजन देत असतात, ज्याचा वापर आपण ब्रिदिंगसाठी करतो, रेस्पायरेशनसाठी करत असतो. देन फ्रेंड्स, इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच प्राणी एकाच पद्धतीने अन्नग्रहण करत नसतात. वेगवेगळ्या प्राण्यामध्ये अन्नग्रहणाची वेगवेगळी पद्धत आपल्याला पाहायला मिळते. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑल ॲनिमल्स डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. दे सर्च फॉर फूड. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप्स, हॉर्स eat grasses, while other animals such as tiger, lions meet their need for food by hunting other animals which live on the plants. The respiration is the another important characteristics we see in the living things. So all living things needs of oxygen in order to live. विद्यार्थी मित्रांनो, श्वसन ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया सर्व सजीवांमध्ये घडत असते आणि हे एक अतिशय महत्त्वाचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण श्वासोच्छ्वास करत असताना आपल्या शरीरामध्ये आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर सोडत असतो. So friends, inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is known as a respiration. So विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मासा कल्याणद्वारे श्वास घेत असतो, तर मानवामध्ये नाकाद्वारे श्वासोच्छ्वास ही प्रक्रिया घडत असते. So friends, plants on the leaves there are a small pores. So plants takes the carbon dioxide through these small pores. Okay. The respiration is the very important characteristics we see in all living things. Then let we move to the further important characteristics, that is a excretion. Okay, all of you look at this picture. What do you see friends? A tree shedding the leaves. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला झाडांची पाने गळालेली पाहायला मिळतात. बरोबर आहे. म्हणजेच वनस्पती असो किंवा प्राणी असो, त्यांच्या बॉडीमध्ये काही वेस्ट सबस्टन्स तयार होत असते. ते वेस्ट सबस्टन्स बॉडीसाठी उपयुक्त नसतात, ते शरीराच्या बाहेर कालांतराने टाकावं लागत असते. सो फ्रेंड्स, द वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. काही विशिष्ट प्रक्रियेमार्फत प्राण्यांच्या शरीरामध्ये काही वेस्ट सबस्टन्स फॉर्म होत असते आणि त्या वेस्ट सबस्टन्सला आपण उत्सर्ग असे म्हणतो किंवा these are called excreta. So these excreta eliminates through the body. Okay, every living things. हा जो टाकाऊ पदार्थ आहे ते शरीराच्या बाहेर टाकावं लागतं, कारण ते शरीरामध्ये साचून राहिल्यास आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते, विषबाधा सुद्धा होऊ शकते. So what is meant by excretion? The process of eliminating waste product from the body is known as excretion. विद्यार्थी मित्रांनो, निरुपयुक्त पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस उत्सर्जन असे म्हणतात. तर उत्सर्जन ही एक अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सजीवांमध्ये पाहायला मिळते. या प्रक्रियेमध्ये अनवॉन्टेड सबस्टन्स जे आहे
ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं, मग ते प्राणी असो किंवा वनस्पती असो. सो द एक्सक्रेशन इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो फ्रेंड्स, the remaining portion we will see in the next period. विद्यार्थी मित्रांनो, राहिलेले जे काही कन्सेप्ट्स आहेत, पोर्शन आहे, ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू टू ऑल ऑफ यू. Hi friends, good morning everyone. In the previous period, we have seen about growth, respiration and excretion. Today, we are going to learn rest of the important characteristics of the living things. These are responsiveness to stimuli, movement and reproduction. Friends, first of all, we will see about responsiveness to stimuli. What is meant by responsiveness to stimuli? Friends, the ability of the living things to respond to the stimulus is called their responsiveness to stimuli. विद्यार्थी मित्रांनो, चेतना क्षमता म्हणजे काय? प्रत्येक सजीव हा चेतनेला प्रतिसाद देण्याचं काम करत असतो. म्हणजेच चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेस चेतना क्षमता असे म्हणतात. वेन वी टच टू द मिमोसास प्लांट, देन द लीव्स ऑफ द मिमोसास प्लांट गेट क्लोज ड्यू टू द रिस्पॉन्डिंग ॲबिलिटी. ओके. द अनदर एक्झाम्पल इज दॅट व्हेन वी एंटर द काऊ शेड, द काउज अँड बफेलो स्टँड अप अँड दे बिगिन्स टू मूव्ह. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण गाईच्या गोठ्यात जातो तेव्हा पटकन ते उभे राहतात. म्हणजेच याचा अर्थ असा की प्राणीसुद्धा आपल्याला रिस्पॉन्ड देत असतात. म्हणजेच त्यांना चेतना मिळाल्यावर ते उभे राहिले म्हणजे आणि हालचाल करायला लागले, म्हणजेच ते प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला दिले. फ्रेंड्स, नाव वी विल सी about another characteristic, that is movement. Look at this picture. Friends, this is a potted plant which is kept in the gallery or on the terrace. Friends, this potted plant grows towards the sunlight. Okay. विद्यार्थी मित्रांनो, हे कुंडीत लावलेले रोपटे सूर्यप्रकाशाच्या दिशेने या ठिकाणी वाढत आहे. याचा अर्थ असा होतो वनस्पतीमध्ये सुद्धा हालचाल पाहायला मिळते. म्हणजेच ही एक प्रकारची हालचाल आहे. सूर्यप्रकाशाकडे होणारी वनस्पतीतील ही हालचाल आहे. म्हणजे हालचाल ही वनस्पतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. देन मूवमेंट इन ॲनिमल. ॲनिमल ऑल्सो मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. विद्यार्थी मित्रांनो, प्राणीसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असतात. मग ते अन्नासाठी असेल किंवा अदर कुठल्या हेतूने असेल, प्राणी एका ठिकाणी न राहता ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असतात. मग ग्रेझिंग करत असताना असेल, पाण्याच्या शोधात असेल, अन्नाच्या शोधात असेल, इतर कुठल्याही कारणामुळे प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात. सो लोकोमोशन इज टेक्स प्लेस इन द ॲनिमल्स, मीन्स दॅट द ॲनिमल्स मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज नोन ॲज अ लोकोमोशन. ओके. Friends, another important characteristics is reproduction. What is meant by reproduction? Every living thing reproduces another living things like itself. This is known as a reproduction. Friends, reproduction in the animals takes place by a sexual method, while in the plants, reproduction takes place by sexual and asexual method. ओके. विद्यार्थी मित्रांनो, प्रजनन कशाला म्हणायचं? प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच दुसरा नवीन जीव निर्माण करत असतो, त्याला आपण प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतो. मग
प्रजनन हे प्राण्यामध्ये लैंगिक प्रजनन आपल्याला पाहायला मिळतं, तर वनस्पतीमध्ये लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने प्रजनन होत असते. विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यामध्ये अंडज आणि जरायूज असे दोन प्रकार पडतात, ओव्हिपेरस अँड विव्हिपेरस. ओव्हिपेरस म्हणजे काय? त्याला अंडज असं म्हणतो. ॲनिमल्स विच ले एग्स अँड हॅच आउट द यंग वन्स फ्रॉम इट, दे आर नोन ॲज ओव्हिपेरस. अँड द ॲनिमल्स विच गिव्स बर्थ टू देअर यंग वन्स, दे आर कॉल्ड विव्हिपेरस. जे प्राणी थेट पिल्लांना जन्म देतात त्यांना आपण जरायूज असे म्हणतो, आणि जे प्राणी अंडी घालतात, अंडी उबवतात आणि पिल्लांना जन्म देतात त्यांना आपण अंडज असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, सो फ्रेंड्स, वी हॅव सीन टुडे important characteristics we have given in this lesson, which are responsiveness to stimulus, movement and reproduction. The remaining concepts or portion we will see in the next period. So friends, if you have liked this video, subscribe everyone and share to other everyone. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि इतरांना पण शेअर करायला विसरू नका. थँक्यू टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.